गोष्ट काय सांगायची ते महत्वाचं नाहीये, ती कशी सांगायची ते महत्वाचं आहे. तुमची गोष्ट कशी सांगायची ते मी सांगतो तुम्हाला आता. साऊ, काल काय कारवाई झाली माहितीये तुला? जमदाडेचा फोन आलाय का? जमदाडेचा फोन आला असेल मॅडम, मी बघितला नाही. काय कमाल आहे विजय तुझी. तू एवढी बेजबाबदार उत्तर कशी काय देऊ शकतोस? अरे एक पोलीस इन्स्पेक्टर आहेस तू आणि तुझा फोन नाही तुझ्याजवळ. विजय, आपण एका महत्वाच्या केसमध्ये अत्यंत क्रुशियल टप्प्यावर आहोत, कळतंय का तुला? आणि तू ही कारण देतोस फोन चार्जिंगला वगैरे. ठीक आहे, हे चूक आहे. हा, तू काय वाटेल ते कारण देतोस. हा, कंटाळा आला वगैरे. कल्पना, काय कंटाळा आला तुला? कंटाळा आला तुला? नाही मॅडम, कंटाळा नाही. तुम्ही थांबा ना, सगळे नुसते फायर करता यार माझ्यावर. मॅडम, माझं चुकलं. मी रात्री ऍक्च्युली आपल्याच केस संदर्भात विचार करत होतो, रात्रभर जागलो, त्यामुळे माझा जरा डोळा लागला. म्हटलं निवांत जाऊ. फोन नेहमी मी माझ्या रूम मध्ये घेऊन झोपतो, काल तो खाली राहिला, चुकलं माझं. थांबा ना जरा, श्वासच घेऊ देत नाही यार. बाहेर तुम्ही असता, घरी ही असते, छोटा मेंदू खायला जमदाडे असते, मोठा मेंदू खायला राजेश असतो, आणि मोर आहेच आहे छाताळावर नाचायला. थांबा जरा, बक्स द्या. पण झालंय काय? तेच हवंय मला विजय. काय झालंय? तू आवर पटकन तयार हो आणि मला अपडेट कर की झालं काय. मॅडम तुम्ही कॉफी घ्या, मी निघतो. धन्यवाद. हो, आलू पराठे बांधून देते रे डब्यात. धन्यवाद. मॅडम, आमच्या चिक्याला आवरायला खूप वेळ लागतो. तुम्ही बसा आता, आलू पराठे खाऊनच जा. हा, नाही खरंच नको, पराठे नको. आता ना मनस्थिती नाहीये माझी. आय एम सॉरी. शांत हो, शांत. अबे, सावनी का ओरडत होती? तिला कसले भास होत आहेत का? बाबा तुम्ही बसा, बसा तुम्ही, मी सगळं सांगतो तुम्हाला. बसा. अभय, हे बाहेरचं काहीतरी नाहीये ना? म्हणजे साऊवर कोणी करणी वगैरे नाही ना केलेली? तसं काहीही नसतं. माहिती हो मला, पण कसं वागत होती ती? नॉर्मल होतं का ते? डॉक्टरांनी सांगितलंय थोडा वेळ लागेल तिला रिकव्हरीला, सो वी हॅव टू गिव्ह हर टाइम. हे सगळं असं का होतंय? सांगतो तुम्हाला. तिच्या शरीरामध्ये नीता, वैभू, वीरूला घेऊन घरी जा. हो वीरू, थोडंसं खा आणि झोप थोडा वेळ. चल. का? मला इथेच थांबायचंय. सावताई परत आली आणि तू मला घरी का पाठवतेस? हे बघ, सावताई आत्ताच आली ना, तिला जरा बरं नाही वाटत आहे, ती आराम करते. तू नंतर ये थोड्या वेळाने. मी नाही जाणार. वीरू, वाद नको घालू. मग मला नेहमी बाहेर का पाठवता? मी आता मोठा झालो. आईचं ऐकायचं बा. वैभू, याला घरी जा. सगळं मलाच ऐकवता. विराज, साऊ उठल्यावर बोलवतो तुला. नेहमी मला बाहेर पाठवता. काय ग साऊ? झोप लागली. अगं बघ ना, हा काहीच सांगत नाहीये. हो ना ग, हे काय झालंय सगळं? एक काम करा, तुम्ही आधी जरा बसून घ्या. आई बसा, मी सांगते. मला तुमच्या सगळ्यांशीच काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. डॉक्टर जे म्हणाले ते सांगते आधी. ज्या वेळेला आपल्याला साऊ सापडली आणि आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तेव्हा सगळ्यात आधी आम्ही तिच्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या आणि त्यातून असं लक्षात आलं की जेव्हा साऊ त्या लोकांच्या ताब्यात होती त्यावेळेला तिला कंट्रोल करण्यासाठी तिला खूप ड्रग्स दिले गेले. आणि एकदा नाही, बऱ्याचदा. म्हणजे
गेले 2.5-3 महिने ते लोक रोज तिच्या शरीरामध्ये ड्रग्ज इंजेक्ट करत होते. या सगळ्याचा परिणाम असा झालाय की आपली साऊ ड्रग ॲडिक्ट झाली. सर सर तुम्ही काल कुठे होतात? मी किती फोन केलेत तुम्हाला, तुम्ही फोन नाही उचलत. हे बॅक डान्सर जिथे मेन डान्सर कुठे आहे? तर हसू नका, मी पण या बॅक डान्सर मध्ये होते काल. हा आला आला. सॉरी माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला खूप जास्त वाट बघावी लागली, पण आज तुमच्यासाठी सरप्राईजच तसं मोठं आहे. तुम्हाला माय फ्रेंड्स म्हणालो तो माहित नाही आता ब्रेकिंग न्यूज बनते की काय. बनली तरी हरकत नाही, तुम्ही मित्रच आहात माझे, नाही का? कसं आहे, मीडियाने आजवर आमचे वाबाडे काढले, तसंच आमची तारीफही केली, वेळोवेळी समजूनही घेतली. सो आज मी खास हक्काने मीडियाला आमच्या डिपार्टमेंटची तारीफ करायला इथे बोलवलंय. थँक्स फॉर कमिंग. सर असं काय घडलं? सांग. उबाळे घेऊन या. किलबिल. तुम्हाला कळलंच असेल एव्हाना काय आहे. घेऊन जा. आम्हाला टीप मिळाली होती, माझ्या नेतृत्वाखाली आमच्या डिपार्टमेंटनं कोलशीच्या जवळ एका गोडाऊनवर धाड टाकली आणि तिथून हा माल आम्ही जप्त केला. हा माल म्हणजे ड्रग्ज आहे, हे तुम्हाला कळलंच असेल. आणि हे ड्रग्ज म्हणजे तेच ड्रग आहे ज्या ड्रग्जनी आपल्या शहरातल्या नाही तर इतर बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरातल्या शाळकरी मुलांना आपल्या घोळात घेतलेलं, त्यांना नादाला लावले, त्यांचे आयुष्य बर्बाद केलेलं आहे. या ड्रग्सचं नाव आहे किलबिल, जे शाळकरी मुलांच्या अंगात भिनवलं जातं. आता जो तुम्ही माल बघितला त्यांना नेताना, तो आम्ही पकडलेल्या मालाचा फक्त 10% भाग होता. असा एकूण 90% भाग आम्ही पकडलेला. एवढे 90% साठा आहे? हो सर. आणि हा चोच हे सगळं हे असं मीडिया समोर आणतोय. त्यामुळे ही साधी सुधी रुटीन धाड नव्हती. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही त्या गोडाऊनमध्ये पोहोचलो तेव्हा ऑलरेडी त्या गोडाऊनमध्ये काही माणसं होती. आमचा डाव हाणून पाडण्यासाठी त्यांनी इथे ब्लास्ट घडवून आणले. खरं काय? हा? हो सर. ऑपरेशन लीड कोणी गेलं? मी. माग काय तिकडे हळदी कुंकाला गेला होता? त्यांनीच पाठवलं मला पुढे. त्या ब्लास्टमध्ये आमच्या कधीही चिंदड्या झाल्या असत्या. मी 2 सेकंद जर आधी पोहोचलो असतो तर आम्ही आज जिवंत नसतो. स्वतःच्या जीवावर खेळून आम्ही आतमध्ये प्रवेश केला. ब्लास्ट झालेला होता तरीही. तुला काय लागले का? नाही सर, ओके. खरं सांग. थोडं लागलंय. पण त्यांचा जाव त्यांच्यावरच उलट. त्यांनी जो सापळा आमच्यासाठी रचला होता त्यात तेच अडकले. त्या ब्लास्टमध्ये त्यांचीच 2 माणसं मेली. अर्थात काय तर या ड्रग कार्टेलचा सुपडा साफ झाला. सर म्हणजे नेमकं झालं काय? या ब्लास्टमध्ये ड्रग कार्टेलची प्रमुख म्हणून आपण ज्या बाईला ओळखतो, चारू गाला, तिचा मृत्यू झाला. सर काही सांगता येते? पण ती चारुगाल नक्की नाही ना? नाही सर, अजून काही आलं नाही फॉरेन्सिक मधून. आता मी भूषण शेरेकर मुंबई शहरातल्या सर्व नागरिकांना हे अभिमानानं सांगू इच्छितो की आता त्यांची मुलं आणि मुली अत्यंत सेफ आहेत. कारण हेडलाईन घ्या, आता किलोवरचा डाव संपलाय. बंदूक होते ना तुझ्याकडे? मग चकमकीत एखादी गोळी याला घालायची ना? पडले होतेच नाही तरी. नाही, पडलेला आहेच आहे तो. तिच्या मनावर, तिच्या शरीरावर, तिच्या मेंदूवर, सगळ्यावरच या सगळ्याचा परिणाम झालाय. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली आहे की ह्या सगळ्याची कल्पना साऊला स्वतःला आहे. मी हॉस्पिटलमध्ये बोलले तिच्याशी. तिने सांगितलं की सुरुवातीला जबरदस्तीने तिला ड्रग्ज देत होते ते, पण नंतर हळूहळू तिला सवय लागली त्याची. ते घेतल्याशिवाय तिला चैन पडेना. कबूल केलं तिने माझ्याजवळ.
आणि त्याचा परिणाम म्हणून तिला ही हॅल्युसिनेशन्स होत आहेत, भास होत आहेत. भयानक आहे हे सगळं. खूप खूप सहन करावं लागलंय साऊला. म्हणजे त्या लोकांनी साऊवर नाही 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 आई, दैवदयेने असं काही नाही झालंय. तिला मॉलेस्ट केलं गेलं नाही. आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा या सगळ्या गोष्टींची टेस्ट करून खात्री करून घेतली, पण ड्रग्सच्या पलीकडे जाऊन जमेल तेवढा शारीरिक आणि मानसिक त्रास दिलाय तिला. आणि त्याचे दुष्परिणाम बघतोय आपण. ते होतील, ते कमी होतील हळूहळू, पण आपल्याला आपलं मन घट्ट करायला हवं. कारण आता हे मूड स्विंग्स होतील, हॅल्युसिनेशन्स होतील. कधी चिडेल, ओरडेल, कधी काय करेल एकानंतर एक आपल्याला माहिती नाही. कदाचित काही बोलणारच नाही, काही होऊ शकतं. आत्ता आपल्याला फक्त साऊ सापडली आहे, पण तिला पूर्वीसारखं होण्यासाठी आपल्याला तिला मदत करायला लागेल. आणि हा सगळ्यात मोठा टास्क असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे तिलाही स्वतःहून मेहनत करावी लागणारच आहे, पण आपल्याला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. तू काळजी नको करूस. एवढ्या मोठ्या संकटातून साऊ बाहेर आली. आता याही संकटातून आपण तिला बाहेर काढू. पण वहिनी मी काय म्हणते, साऊ, अगं बाळा, तू आराम कर ना. तेव्हा मी येणारच होते आतमध्ये. नाही बसायचंय मला आत. अगं नाही, हळू, पण जरा लागलंय ना पायाला. आज जरा शांत बस. हळू आहे. का जाऊ मी आत? मी आत गेले म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल बोलता येईल म्हणून ना? कोणी काही बोलत नाही तुझ्याबद्दल, सगळेजण तुझी काळजी करतात. हिने काय सांगितलं तुम्हाला? हा, तू हेच सांगितलंस ना सगळ्यांना की सावनी आता ड्रग ऍडिक्ट झाली आहे. हा, तिला सतत टोचन लागतं. हो लागतं. हो लागतं मला टोचन. मला टोचन हवंय. मला हवंय टोचन. हा भोसले सर, ते मी बाहेरचं ऐकलं ते खरं आहे? अगदी खरंय. चारुकाला मेली. हा मेली. तिच्या बरोबर ते किलवर नावाचा इमॅजिनरी कॅरेक्टर मेलं. तू बस. अरे बस रे, टेन्शन नको घेऊ. सर, चहा, समोसा, कोल्ड्रिंक काय तुला पाहिजे ते आज? माझ्याकडनं पार्टी. नाही नाही, त्याची काही गरज नाही सर. पण चारुकालाच मेली कशावरून ना? म्हणजे तिथे तुम्हाला 2 बॉड्या सापडल्या. बरोबर, एक पुरुषाची एक बाईची. बाईची बॉडी ही, चारू घालायची. पण दोन्ही बॉड्या 90% जळाल्या होत्या. मग आयडेंटिफाय कशा केल्या सर? प्रूफ? भोसले टीप. अरे आपली टीप हाय लेवलची असते भोसले. तुझ्यासारखी गल्ली बोळातले गरजुल्ले टीप नसतात देत. मला कळलं का? अरे मला कन्फर्म टीप होती म्हणून तर एवढी मोठी कारवाई केली नाही. तर मूर्ख आहे का मी? ती बाई तिथे त्या गोडाऊनवर पोहोचणार चारुगाला आहे मला कन्फर्म माहित होतं. म्हणून मी तिथे गेलो, धाड टाकली, त्यांनी ब्लास्ट केला, त्यात ती मेली. समजलं? आणि जर तुमची टीप चुकीची ठरली तर? नीता काकू, तू सांगितलं असेल ना वैभवताई आणि विराजला त्याच्याशी बोलायचं नाही. तू तर सगळ्यांना सांगितलं असेल की साऊ आया गेली. सांगितलं ना वैभवताई? हा, आता तू कुठल्या देवाची प्रार्थना करशील? कारण नात तर पूर्ण बिघडली तुझी. नाही साऊ, असं कोणी विचार सुद्धा करत नाहीये. हे बघ, कोणाच्या तू गप्पा बस गाई.
लेक्चर नको देवा मला. साऊ हळू साऊ. मी जाईल. आता तुम्हाला असं वाटत असेल ना की मुलगी कशाला आली परत. ही घरी नव्हती तेव्हा बरं होतं. सुखात होतो. लोकांची सिंपती मिळत होती. आता कशी मिळेल सिंपती. काय तोंड दाखवायचं लोकांना. हो आजोबा तुम्हाला विचारलं असेल ना लिमाई काका. लिमाई काका काय सांगायचं आता. बिल्डिंग मध्ये मुलं आहेत. ते म्हणत असतील की मुलगी कुठे गेली होती. काय झालं असेल. ते लोक म्हणतील बाई काय करून आली सावनी. हो ना मला प्रश्न पडला असेल ना आता की प्रसाद काकाला काय सांगायचं. भाषा मावशीला काय सांगायचं. बस याला काय म्हणतात माहिती आहे भोसले. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. एक असतो कोल्हा, त्याच्या डोक्यावर खूप उंचावर असा द्राक्षाचा एक घड लटकत असतो असा. त्याला तो तोडायचा असतो, तो खायचा असतो, पण त्याला ते जमत नाही कारण त्या कोल्ह्याचा रीच त्या द्राक्षांपर्यंत पोचतच नाही. रोज प्रयत्न करतो, उडी मारतो, पण पोचत नाही. रोज तोंडावर पडतो, दुसऱ्या दिवशी पण, तिसऱ्या दिवशी पण. आणि मग तसं करता करता एक दिवस तो स्वतःचं नाक फोडून घेतो आणि मग तिथे येतो एक सिंह. तो सिंह काय करतो, एकच उडी मारतो आणि तो द्राक्षाचा घड तिथून फोडतो आणि असा आणून कोल्ह्यासमोर असा बसतो आणि तो कोल्ह्यासमोर बसून तो फळ हस्त करतो. या गोष्टी कोल्हा कोण, तू. सिंह कोण, मी. झाली गोष्ट संपली. शाळा सुटली, पाठी फुटली, आई मला भूक लागली. टन 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 टन. एकदम शांत. काही बोलायचं नाही आता. या सगळ्यांना मी खरं काय आहे ते सांगत होते. डॉक्टरांनी जे सांगितलंय, तुला जे सांगितलंय ते सांगत होते मी यांना. ही सगळी आपली माणसं आहेत, त्यांना कळायला हवं. काळजीपोटी सांगत होते मी. आणि अजून एक, भाषा मावशी आता या जगात नाही. मावशी शांत हो. तू आज जाऊन पड आता. तुला भूक लागली असेल, मी काहीतरी खायला आणते. अरे प्रसाद, बरं आहेस ना? हा आम ओके, थँक्यू. पाणी देते. नाही नको अगं, मी साऊला भेटायला आलोय. कशी आहे ती? अगदी बरी असं नाही म्हणता येणार. बरी आहे. होईल, हळूहळू बरी होईल. बरं तू ठीक आहेस ना? ऐक ना, मी भेटू का साऊला? नाही नको भेटूस आता. का पण, म्हणजे काय मी झालंय? म्हणजे काय ना, आता
साध्या नॉर्मल गोष्टींना सुद्धा ती खूप विचित्र रिॲक्ट होती. म्हणजे अरे म्हणजे साऊ सापडली ना त्यावेळेला पप्पा तिच्या डोक्यावर हात ठेवायला गेले तर तिने जोरात झटकला त्यांचा हात. मला एकदम कळलं नाही असं का झालं ते, पण डॉक्टर म्हणाले तिच्यावरच्या ट्रॉमामुळे हे सगळं होतंय. खरं तर पप्पांना तिने पाहिलेलंही नाही, म्हणजे फक्त उल्लेख ऐकलाय तोही फारसा नाही, पण तिचं असं वागणं असल्यामुळे कदाचित हा असं म्हणतोय. अगं एक्झॅक्टली. हे बघ तिने कधीच याआधी काकांना पाहिलं नव्हतं म्हणून ती अशी रिॲक्ट झाली असेल. पण माझी आणि तिची केमिस्ट्री वेगळी आहे. मी लहानपणापासून ओळखतो तिला. मला एकदा बोलू तर दे ना तिच्याशी, म्हणजे आपल्याला कळेल ना की ती कोणाला रिॲक्ट होते कोणाला होत नाहीये. काय हरकत आहे? हा ठीक आहे, ये. साऊ बघ कोण आलंय.